जय शिवराय शेतकरी मित्रांनो मागच्या 2021 पासून मी शेतीला शेतीपूरक जोड व्यवसाय म्हणून शेळीपालनाची सुरुवात केली होती। आता त्याच शेळीपालनाला जोड व्यवसाय म्हणून कुक्कुटपालनाची सुरुवात नोव्हेंबर 2024 पासून केली आहे। कुक्कुटपालन सुरू करण्याचा उद्देश एकच होता, जसं शेळीपालनात उत्पन्न घेण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी कमीत कमी 6 महिने ते जास्तीत जास्त 1 वर्षाचा आपल्याला वेट करावा लागतो। मग अशा वेळेस एक प्रश्न निर्माण झाला, आपण डेलीचं रुटीन किंवा डेलीचं चलन चालवण्यासाठी फक्त शेळीपालनावर अवलंबून न राहता आपण कुठला तरी व्यवसाय करावा। मग अशा वेळेस आपल्याकडे एक बेस्ट ऑप्शन होतं, ते म्हणजे कुक्कुटपालन। यासाठी तुम्ही दुधा जनावरांचं सुद्धा संगोपन करू शकता, पण मी गावरान कुक्कुटपालन निवडलं। याचा रोजचा व्यवहारात फायदा कसा होतो, तर तो म्हणजे माझ्या ह्या 20 कोंबड्या आणि 3 कोंबड्या आहेत। या 20 कोंबड्या दिवसाला 14 ते 15 अंडे सहज देतात, म्हणजेच महिन्याला जवळपास 300 ते 350 अंडे देतील, कदाचित त्यापेक्षाही जास्त देऊ शकता। मित्रांनो, घरी खाण्यासाठी जेवढी अंड्यांची रिक्वायरमेंट आहे तेवढे आपण घरी ठेवून उरलेले अंडे विकून त्यातून एक चांगला दैनंदिन इन्कमचा पर्याय आपण जनरेट करू शकतो, किंवा त्या कोंबड्या अंड्यावर बसवून त्यांच्या मार्फत पिल्लांची पैदावार करू शकतो आणि हा व्यवसाय अजून जलद गतीने मोठ्या लेवलने शेळीपालनाच्या तुलनेत चांगला नफा कमवून देऊ शकतो। मित्रांनो, कोंबड्यांना खूप जास्त जागा लागते किंवा जास्त खायला लागतं किंवा जास्त खर्च लागतो किंवा जास्त कष्ट लागतात असं अजिबात नाही। तुम्ही अगदी कमीत कमी जागेत किंवा छोट्या छोट्या लेवलने अगदी कमी खर्चात आणि खूप कमी कष्टात हा व्यवसाय चालू करू शकता। मित्रांनो, दुसऱ्याचा गुलाम होण्यापेक्षा किंवा रोज 15 ते 20 तास काम करून त्या मोबदल्यात कमी पगारात कंपनीत काम करण्यापेक्षा तुम्ही स्वतःचा कुठेतरी एक छोटासा व्यवसाय सुरू करा आणि त्या छोट्याशा व्यवसायाचे मालक बना, कारण तो तुमच्या मर्जीने असणार आहे मित्रांनो, आणि तुम्ही तुमच्या मर्जीचे मालक असणार आहे आणि त्यात तुमचे कष्ट तुमच्या व्यवसायावर अवलंबून असतील मित्रांनो। तर इतकी दुसऱ्याची गुलामी करण्यापेक्षा किंवा इतके दुसऱ्याच्या इथं राबून फक्त दिवसाचं उत्पन्न जनरेट करण्यापेक्षा किंवा ठराविक कालावधीचं उत्पन्न जनरेट करण्यापेक्षा एक स्वतःचा व्यवसाय निर्माण करा, आणि तो व्यवसाय तुम्हाला म्हणजे भविष्यात कुठल्याही वाटचालीस तुम्हाला तो व्यवसाय मदत करेल मित्रांनो। म्हणजे एक भविष्याचं एक उत्पन्नाचं सोर्स जनरेट होऊन जाईल मित्रांनो। जर जीवनाचा अंतिम उद्देश फक्त हा पैसाच असेल ना, तर मग तुमच्याकडे फक्त एक बेस्ट ऑप्शन असू शकतं, आणि तो म्हणजे व्यवसाय। आणि तो व्यवसाय तुम्ही कुठलाही करू शकतात। शेळीपालन असेल, मेंढीपालन असेल, कुक्कुटपालन असेल, सस्यपालन असेल, दुधा जनावरांचं संगोपन करू शकता, किंवा या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही कुठलाही व्यवसाय करू शकता। तर आपली ही छोटी सुरुवात होती मित्रांनो कुक्कुटपालनाची, जी शेळीपालनाला आपण जोडधंदा म्हणून चालू केलेला आहे। तर आपलं शेळीपालनही तुमच्या आशीर्वादाने खूप छान चाललंय, आणि सोबतच आपण आता कुक्कुटपालनाचा एक नवीन प्रयोग आणलेला आहे, तर तोही आपल्या फार्मवर चांगला चालेल। तर अशाच कुक्कुटपालनाचे व्हिडिओ किंवा शेळीपालनाचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकत असतो, तर असे व्हिडिओ बघण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा मित्रांनो, आणि जर हा व्हिडिओ आवडला तर त्याला शेअर जरूर करा। आपण इथंच थांबू। जय शिवराय।